नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण भारती विद्यापीठ याची बॅकसाइड हा जो रोड जातोय जांभूळवाडीला, त्या रस्त्याच्या राजमाता चौकाच्या समोर तिरंगा चौक या चौकामध्ये आपण आलेलो आहेत। श्रीजी प्युअर व्हेज हे जे हॉटेल आहेत, या हॉटेलमध्ये आत्ता एका तासापूर्वी आग लागण्याचं कारण झालेलं आहे। तर त्याविषयी आग कशी काय लागली आणि या हॉटेल जे आहेत कोपऱ्यावर आणि त्याची चिमणी आपण पाहताय वर, त्या चिमणीच्या ह्याच्यात तेल लावून तेलच्या प्रमाणातलं जे आहेत वर्षभराचं तेल त्याच्यात साठलेलं त्या चिमणीमध्ये, त्याच्यात शॉर्ट सर्किटमुळे एक भडका झाला आणि आग लागण्यात आली आहे। तर आपण येथील रहिवासी जे आहेत, आपलं नाव काय सर? शुभम पडतरे। शुभम पडतरे सर, आपण आता हे जे आगीचं कारण झालेलं याविषयी माहिती द्या। ऍक्च्युली इथं 5 वर्षापासून हे हॉटेल आहे। मागच्या साईडला पण एक हॉटेल आहे। इथं बेकायदेशीरपणे पूर्णपणे त्यांनी पत्रा लावलेला आहे। खाली पण त्यांचं बेकायदेशीर बांधकाम आहे। प्लस एसीचे सगळे डक्टिंग त्यांनी पार्किंग मध्ये आमच्या गोडाऊन बेसमेंटला टाकलेले आहेत। बेसमेंटला म्हणजे दुर्घटना घडली असती, याच्या प्रमाणात घटना घडल्या असतील, पूर्ण बिल्डिंग खाली आग लावून पूर्ण पार्किंगला पहिल्या गाड्या जळाल्या असत्या आणि वरती पण सगळं झालं। वरती कुठली फायर सेफ्टीची आमच्या बिल्डिंग मध्ये सोय नाहीये। मागं आमचा जे बिल्डरनी या बिल्डिंगला फायर सेफ्टीची सोय काय म्हणू दिली? जे ते आहेत ना आपले पाईप असतात, पाईप सिलेंडर, तेवढे सिलेंडर आहेत, बाकी दुसरं काही नाहीये इथं। आणि या हॉटेलची जे अतिक्रमण आहे याच्यामुळे हा त्रास होतोय। आम्ही वारंवार प्रशासनाला तक्रार केलेली आहे, पण याच्यावरती कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही। जैसे ते वैशी परिस्थिती असती। आता आपण फॉलोअप घेऊन वाघमारे साहेबांना जो पत्र व्यवहार केला त्याच्यामध्ये मागच्या हॉटेलची वरती कारवाई झालेली आहे, पण याची झालेली नाहीये। आम्ही फायर ब्रिगेडला खेडेकर साहेबांना पण मी 2 वर्षापूर्वीपासून पत्र देतोय की तुम्ही याच्यावरती लक्ष द्या। किती वाजता लागले ते? ही एक 7, 7:30, 7च्या झाली ना, मी 6:30, 7च्या। तर आगीचं बॉम्ब वगैरे किंवा अग्निशमक दल हे किती वाजता आले? तात्काळ आले ते 15-20 मिनिटात, 10-15 मिनिटात आले ते। परंतु मी बाहेर होतो। आता घरी पॅनिक सिच्युएशन, आमच्या वयस्कर माणसं आहेत, यांना वरतून खाली आपण लिफ्ट मध्ये आणू शकतो। या बिल्डिंग मध्ये याच बिल्डिंग मध्ये राहतो मी, दुसऱ्या सभासद आहात आपण? हो, सभासद आहे। आपण वरतून यांना खाली आणू शकत नाही। पूर्ण बिल्डिंग मध्ये धुऱ्याचे लोट उठले होते, सगळ्या स्त्रिया खाली आल्या होत्या आहेत अशा, आणि याच्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकत होती। परंतु याची जी काळजी, निष्काळजीपणा आहे, याच्यामुळे सगळे जबाबदार हॉटेल व्यावसायिक आहेत, यांनी कोणत्याच पद्धतीची काळजी याच्यामध्ये घेतलेली नाही। अच्छा, ते लिगली आहेत? लिगली नाही, तुम्हाला ते सांगतो, बेकायदेशीर बांधकाम आहे, सर्व बेकायदेशीर। बिल्डरने त्यांना ती परमिशन देऊन त्या हॉटेलच्या त्या मॅप मध्ये आहेत का? बिल्डरचा काय व्यवहार आपल्याला त्यांचा काय मला माहिती नाही, पण आपण त्या बिल्डरकडनं माहिती घेऊन तो आपला काय विषय। अच्छा, चालेल। म्हणजे आता दुर्घटना तशी काय मानहानी झालेली नाही, दुर्घटना जीवित हानी झालेली नाही, परंतु मोठी दुर्घटना टळलेली आहे। 40 फ्लॅट आहे दादा, इथं आग लागली असती तर ते आवरता नसतं आलं, आणि ना इथं आम्हाला कुठे एक्झिट आहे ना सेफ्टी वगैरे काय नाही। लेन्सचं दुकान आहे आणि आपण माझी सर ते आपल्या कपड्याची दुकान आहे, ब्लू झेड। कोणतं? हे ब्लू झेड तुमचं दुकान आहे? माझी कपड्याची कपड्याचं दुकान आहे, त्याच्यात वरती चिमणी पेटलेली आहे। माझे वरती आपले ते बोर्डच्या कोपऱ्यावर। आणि कधी भडका झाला असता तर पूर्ण दुकान जळून खाक झालं असतं। माझ्याकडे कमीत कमी 10 स्टाफ आहे, आणि मध्ये आज कसे आज आपले नाही का रविवार आहे, आतमध्ये ग्राहक होते कमीत कमी 10-15 जण। सगळ्यांना बाहेर काढून मी शटर खाली घेतलं। म्हणजे दुर्घटना टळली। अच्छा, समजा ही दुर्घटना घडली असती तर जिम्मेदार आपण कोणाला पकडतो? हॉटेल व्यावसायिकांना, त्यांच्याच हॉटेलची चिमणी आहे, वरती गेलेली, बरं त्याचे व्हायब्रेशन येत असतात। सोसायटीचे जे फ्लॅट धारक आहेत ते वारंवार तक्रार पण करत असतात की त्याचा त्रास होतोय, पण याच्याकडे सोसायटीची बॉडी पण दुर्लक्ष करते आणि हे पण दुर्लक्ष करतो हॉटेल व्यावसायिक। आणि आता घटना घडल्यानंतर त्यांना जाग आली आणि मग ते म्हणतात की आम्ही कारवाई करू, परंतु त्यामध्ये जीवितहानी झाली असते, हे भरून न होणारं नुकसान आमचं झालं असतं। पोलीस यंत्रणा, अग्निशामक दल, पंचनामा केला, अग्निशामक दलाने पंचनामा वगैरे करून गेले। पंचनामा झाला। याविषयी आपली तक्रारीचं जे आहेत मी अग्निशमनला पण देणार आहे आणि पोलीस तक्रार पण करणार आहे आता थोड्या वेळात जाऊन तुमची पोलीस। अच्छा, आपण इथं काय काम करताय? सिक्युरिटी मध्ये काम करतो। सिक्युरिटी, आपण इथले वॉचमॅन आहात। आपल्या समोर काय घटना घडली हे सांगा सर। मी थोडा बाहेर आलतो, मग नंतर मला वरती बिल्डिंग वर बघितल्याच्या नंतर थोडी आग लागलेली दिसली। मग मी गडबडीत असा प्रयत्न केला की वरती गेलो बिल्डिंग वर, आणि ते आपले हे घेतलं आग विझवायचं, काय म्हणते ते आपलं गॅस सिलेंडर घेतले, आणि मोठ्या प्रमाणात आग लागली होती वरती। तर मी 7-8 सिलेंडर घेतले आणि सगळे आग विझवले। पहिले एवढं मी माझं कर्तव्य पार पाडलं। अग्निशमक दल कधी? अग्निशमक दल एक 10-15 मिनिटांनी आलं, कारण की आग एवढी मोठ्या प्रमाणात लागली होती की मी स्वतःची जीवाची न पर्वा करता मी सामान्य लोकांचं काय नाव सांगितलं आपलं? महादेव लक्ष्मण मोगले। महादेव लक्ष्मण मोगले समजा हे येथील वॉचमॅन आहेत, यांनी वेळ प्रसंग सावध असताना त्यांनी ते सिलेंडरचा वापर करून ही आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय।
खूप मोठी यांनी कामगिरी केली. अनेक लोकांचा जीव व दुकानदाराची ही जे संरक्षण या वॉचमॅनच्या माध्यमातून हे सिक्युरिटी यांनी केली आहेत. पटेल सर, ब्रिजेश पटेल. हा, तर यांच्याविषयी आपण आज इथं जे का आग कशामुळे लागली किंवा काय दुर्घटना बाकीची इतर मनुष्यहानी झाली नाही ना, त्याविषयी आपण त्या मालकांसोबत आपण चर्चा करून प्रतिक्रिया काय त्यांची ती जाणून घेऊयात. नमस्कार सर, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज जी दुर्घटना घडलेली आहे तर याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आज जी दुर्घटना घडली ही एकतर शॉक सर्किट होऊन घडलेली आहे आणि शॉक सर्किट होऊन दुर्घटना घडली आणि चिमणी बरोबर शेजारीच होती. त्या चिमणीच्या कॅनव्हासला थोडं ठिणगीचा पेट घेतला त्यांनी आणि त्या चिमणीला आग लागली. त्यात महत्वाचं इथं कुणीही आमचा कर्मचारी असेल, आमच्या इथल्या सोसायटी. बिल्डिंग सोसायटीतले रहिवासी असतील किंवा इथे येणारे जे जेवायला येणारे ग्राहक असतील, यांना कुठलीही स्वामीनारायण भगवंताच्या कृपेने दुर्घटना घडलेली नाही.